मैत्रिणी नंदिनी स्नेहभजनमध्ये तुमचे स्वागत आहे. चमचमीत अशी तुम्हाला मी मिसळ दाखवणार आहे. त्याला लागणारं साहित्य बघूया. हे बघा, मी खोबरं घेतलंय कट करून, कांदा घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ, शेंगदाणे, डाळवाय, आलं लसूण आहे आणि हे मसाले घेतले. हळद आहे, मिसळचा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ आहे. कांदा टोमॅटो घेतलाय. आपण हे सगळं साहित्य वाटण करून घेऊया. मी खोबरं लसूण हे कच्चंच वाटून घेणार आहे आणि हे भाजून घेतलेलं आहे. त्यासाठी आता हे मिक्स करून आपण वाटून घेऊया हे सगळं. हे बघा, मी सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे, मसाले करून घेतले. आता एक मी मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये आता मोठे 2 चमचे तेल टाकते. जिरा मोहरी, परत चॉप केलेला कांदा, आलं लसूण टाकलं. मी आलं लसूण पण टाकलंय. खोबर कांदा वाटून घेतलेलं पण वाटण टाकलं त्याच्यामध्ये. टोमॅटोचं तेल, कढीपत्ता, कोथिंबीर. आता मसाला तेल सोडायला लागला, हे आपण मसाले टाकूया त्याच्यामध्ये. हे परतून घ्यायचं एकदम छान असं. मटकी शिजवून घेतली ती त्याच्यात टाकते. मी हे 6 व्यक्तीसाठी करते. 200 ग्रॅम मटकी घेतली शिजवून. तुम्ही तशी पण टाकू शकता, पण शिजवून घेतल्यानंतर एकदम तर्री छान येते अशी. त्याच्यात मिक्स करायची. गरम पाणी करून घ्यायचं दुसऱ्या बाजूला. एकदम सुकी अशी छान अशी मटकी झालेली आहे. आता तुम्ही हे असं पण करून काढून खाऊ शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गरम पाणी टाकले की एकदम छान अशी मिसळ तयार होते. आणि त्याच्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं थोडं थोडं करून पुढं टाकूया. शेंगदाणा, डाळवा, तीळ वगैरे त्याच्यात मिक्स करायचं छान असं. एकदम छान असं मी बारीक असं खिसून पनीर घेतलं. पनीर टाकल्यामुळे त्याला मिसळ खूप छान होते. थोडंसं पनीर असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. पण चव एकदम छान येते, ग्रेव्ही पण मस्त होती. ते सगळं एकत्र झालं. आणि हे बघा, गरम पाणी घेतलं करून. एकदम छान असं सगळं मी गरम पाणी करून घेतलं. जवळजवळ मी 2 लिटर पाणी टाकले आता त्याच्यामध्ये. एकदम छान अशी तर्री आली बघा. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली. साधे पोहे असे भिजवून घेतलेत, तर थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपण हे मिक्स करूया. हातानेच मिक्स करून घ्यायचे. पोहे काही गरम करून घ्यायचे नाही, असेच टाकायचे. थोडेसे पोहे टाकून घ्यायचे खाली. थोडंसं फरसं, कांदा, कोथिंबीर, मटकी. मग त्याच्यात तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही तर्री टाकू शकता. तर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही तर्री टाकून घेऊ शकता. आता 1 चमचा दही, लिंबू. एकदम छान अशी घरच्या घरी पाहिजे तशी मिसळ तयार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.